हातकणंगले तालुक्यातील अंबप फाट्याजवळ शेतवस्तीवर पाळीव घोड्यावर तरसदृश्य प्राण्यानं मध्यरात्री प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यात घोडा गंभीररित्या जखमी झाला असून पशुधन विभाग आणि वन विभागानं घटनास्थळी धाव घेत प्राथमिक उपचार केले। याच प्राण्यानं एका महिन्याच्या बकरालाही पळवून नेल्याची माहिती स्थानिक मेंढपाळांनी दिली आहे। वाठार तर्फ वडगाव इथल्या अंबप फाट्याजवळ सद्गुरू जंगलीदास महाराज आश्रम शेजारी शुभम सिद्धू वाघमोडे आपल्या आईसह शेतवस्तीवर राहतात। मध्यरात्री अंदाजे 1:30 वाजता तरस सदृश्य वन्य प्राण्यानं त्यांच्या पाळीव घोड्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला। यात घोडा गंभीर जखमी झाला असून अंगावर खोल जखमा झाल्यात। घटनेची माहिती मिळताच पशुधन अधिकारी डॉक्टर आरती दांडगे, खासगी पशुसेवक डॉक्टर संदीप चोपडे, वनरक्षक श्रद्धा सोनटक्के हे घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी घोड्याची पाहणी करून तातडीचे प्राथमिक उपचार केले। याच परिसरात शेतातील बांधावर मेंढपाळ अनिल हिरवे यांच्या मेंढ्या बसलेल्या असतात। पहाटे तपासणी केली असता एका महिन्याच्या बकऱ्याला तोच प्राणी घेऊन गेला असल्याची माहिती मेंढपाळांनी दिली। घटनास्थळी विकासराव माने, अंबप उपसरपंच आशिफ मुल्ला, प्रकाश कांबळे, प्रकाश वाघमोडे, विकास कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।